हेलो गाइस, वेरी वेरी गुड मॉर्निंग। आज है मराठी दिवस, तो आप सभी को मराठी दिवस की ढेर सारी शुभकामनाएं। और हमारे स्कूल में आज फंक्शन भी है, प्राइमरी का भी है, सेकेंडरी का भी। आई गया सेकेंडरी का मैंने मिस किया है क्योंकि अर्ली मॉर्निंग था, तो लेट्स सी। और बट जो भी आएगी वीडियोस वो मैं डालूंगी ब्लॉग में। और आज मुझे वापस मिला है वड़ा पाव का ऑर्डर, पर आज अनफॉर्चुनेटली मैंने ज़्यादा मेहनत नहीं की है। आज पूरी मेहनत मासी ने की, क्योंकि मुझे साड़ी पहनना था तो मुझे टाइम नहीं था कि मैं सुबह सुबह ये भी करूँ वो भी करूँ। तो जितना हो सका उतना हेल्प किया, बट बाकी मोस्टली सब मासी ने किया, तो थैंक यू टू हर। भी मैं रेसिपी नहीं दिखाती हूँ, 3-4 बार दिखा दे चुकी हूँ, तो ये बार मैंने कुछ ब्लॉग नहीं बनाया है। तो ये फाइनल है जो इसका चूरा बन रहा है, जिसके सब दीवाने हैं स्कूल में। तो स्कूल में हूँ और ये सब को मैंने डांस सिखाया था। ये आ जाओ, कोली डांस। अभी वापस बोलो मेरे साथ, मराठी भाषा जय महाराष्ट्र, छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी, जय भवानी। तो यहाँ पे सेकेंडरी के बच्चे कर रहे हैं कोरी डांस, और ये बहुत दिनों की मेहनत से मैं इनको सिखा रही थी। और ये देख के मुझे बड़ा आनंद हुआ कि एकदम खूबसूरत से वो लोग ने किया है। जने मानसी स्थापिले निश्चयासी, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे। इयत्ता 7वी क या वर्गाची विद्यार्थिनी तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे। मी आपल्या समोर गीतकार समीर सावंत यांनी केलेली गाणं हीच आमची प्रार्थना हे सादर करीत इच्छिते। हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणी, भगवती विशेष जाड्या पहा। इयत्ता 7वी वर्गाची विद्यार्थिनी तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे। शाळेच्या उपप्राचार्या श्रीमती स्मिता अय्यर मॅडम, सर्व शिक्षक वृंद आणि उपस्थित विद्यार्थी आणि माझे मित्रमैत्रिणींनो, या सभागृहात उपस्थित सर्वांना मी शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत करत आहे। मराठी भाषा दिवस हा 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो, परंतु इयत्ता 10वीची त्या दिवशी परीक्षा असल्यामुळे आपण आज मराठी भाषा दिन साजरा करीत आहोत। सर्वांना पुन्हा मनपूर्वक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। एकांचे 7वी ड ची विद्यार्थिनी आज तुमच्या समोर अस्मिता चांदणे यांची लेखी कविता सादर करीत आहे। लेख तांबड कुंदन, लेख हिरव गोंदन, लेख झाडाची पालवी, लेख हाडाचं चंदन, लेख असता मनाची सारी काळजी मिटते, लेख असता घराची रोज समय पेटते।
वर्षाचा. शुभ स्वागतम सुस्वागतम शुभदीपान. आपल्या भारतीय परंपरेनुसार कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही ज्ञानदायिनी देवी सरस्वतीच्या पूजनाने आणि दीप प्रज्वलनाने केली जाते. हे ज्ञान आणि हे प्रकाश सतत तेवत राहो, या ज्ञानाचा प्रकाश सदैव प्रकाशित राहो म्हणून दीप प्रज्वलन केले. स्टार्ट. सर्वप्रथम आपणा सर्वांचे स्वागत करते व आजच्या कार्यक्रमास मान्यवरांच्या संमतीने सुरुवात करते. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. यहाँ प्राइमरी सेक्शन में डिंडी से हुई है शुरुआत मराठी दिवस की. नाव प्रभूचे गाऊया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती गजाननाला आरवूया. नाव प्रभूचे गाऊया, सुंदर माझे जाते ग फिरते
नाही आजोबा, आम्ही बेलवलकरांविषयी बोलत होतो. गणपतराव बेलवलकर, तुम्ही ओळखत त्यांना? अहो, एकाच कंपनीत होतो की आम्ही. गेला बिचारा. गणपतराव गेले? वर्तमानपत्रात तर कधी आल्याचं आठवत नाही. कसे येणार? बातमीदारांना बोलायला विसरले ते. जाऊ द्या हो, अगदी शिल्लक बाब आहे. आखरी मरण म्हणजे काय? एक तांब्याभर पाणी खऱ्यापोटी अश्रूंचं. पैसा अडका असेल तर अग्रले, फार तर 50 लोकांचं. खरं सांगतो तुम्हाला, वेळामुळे आपण किती मरतो हे जर जिवंत माणसांना कळलं ना, तर कोणीही मरायला तयार होणार नाही आणि जगायलाही. बस, बेलवलकर गेला, बरं झालं. म्हाताऱ्याचा जमानही शहाणपणा शिल्लक राहिलेला दिसतो. चला, एकच जण राहिलेले आहे आणि तोही आता अर्धा झाला असेल. आजच ऐकतो आहे ही बातमी. खातं जमा करून घ्यायला हवी. काय म्हणत होते ते? गंमत केली त्यांची. बेलवलकर मेला म्हणून सांगितले त्यांना. कोण बेलवलकर? नट होता. मेला नाही तो? मला तरी काय माहित कोण जगतं आणि कोण मरतं. फक्त कावड्यांजवळ याद असते त्यांची. पण बरे लोक होते. हे खायला दिलं त्यांनी मला. फेकून देते बाबा, उष्ट्या करकट्याची. अशी भीक घेत जाऊ नकोस कोणाची. तुला भूक लागली आहे ना? नाही लागली. खरं म्हणजे कळतच नाही. ही बा, फर्मास मूग पापडी आणले तुझ्यासाठी. घे बाबा, तू माझं ऐकणार आहेस का? ऐकेन राजा, ऐकेन. बस राजा, अशी प्रेमानं आपल्याला कोणी हाकाच मारली नाही. बस ठरलं बाबा. मी आज तुला माझ्या घरी घेऊन जाणार. तुला घर आहे राजा? अरे, घर म्हणजे का आज बॉम्बेवाल्यांचे असणार माल. तिकडे रेल्वेच्या पूल आहे ना, त्याच्या कमानी खाली. पण जागा आरामशीर आहे बाबा. आणि आपण आपल्या वस्तीत शेर आहोत. 25 लोक राहतात 2 कमानी. पण सगळे मानतात आपल्याला. आपणही रोज रुपया 1.5 रुपया खर्च करतो सगळ्यांसाठी. कुणाच चहा पाणी, कुणाची हातपट्टी, कुणाची पावरोटी. एक म्हातारी घाटी नाही आपल्या स्नानाला. ती आपल्याला भाकरी करून देते. गरमागरम फर्मास. आज लागला पाशीलच तू. आपण भाकरीचे पैसे देतो आणि दवा पाणीही करतो तिचं. अरे, पैसे काय जाळायचं आहे. माणसं तगवली पाहिजे बाबा, माणसं तगवली पाहिजे. राजा, किती चांगला आहेस तू. तुझ्या आईबाबा इथे नाहीत राजा? बाबा, तुला तुझ्या पोराने टाकलं, मला माझ्या आईबाबाने टाकलं. तुला टाकलं? माझ्या समोर घेऊन ये. चांगली सोयीन त्यांची. ते आहेत 200 महिलांवर. पण बाबा, ते तरी काय करणार? घरात 8 तोंड खाणारी आणि 4 हात कमावणारे. मी शाळा सोडली आणि एसटीवर हमाली करायला लागलो. पण तरी भागेना. एक दिवशी रागाच्या भरात बापानं लाथा मारलं, पण घराबाहेर काढलं. मी तडक निघालो तर मुंबईला आलो. 4-5 रुपये आता कसेही कमावतो इथे. तुला घराच्या माणसांची आठवण होत नाही राजा? वेळ कोणाला आहे आठवण करायला? आणि आता आपण सेपरेट झालो. मागचा रस्ता तुटला तर आता पुढच्या रस्त्याचे विचार. शाबास, हे सेपरेट व्हायच्या माणसांना जमलं पाहिजे. तुमच्या शाळ्या लोकांचं एक स्वार्थ असतं बाबा. आई बाप, भाऊ बहिणी, काका मामा, तुम्ही सगळे एकमेकांची तगड्या घालता आणि मोहरं पडायची खटपट करता. सगळे आदळता आणि सगळे मुंबलता. या गुंत्यात तू सापडलास म्हणूनच तुझं डोकं भडकलं ना बाबा. देव माणसाला दुनियेत पाठवतो. तो अमक्याचा बाप आणि तमक्याचा मुलगा अशा चिठ्ठ्या लावून पाठवत नाही. आजाच्या वाटेने आपल्या वस्तीत येतील ते खरे, बाकी सब झूठ. बाबा, आता तुला बरं वाटतंय ना? खूप बरं वाटतंय राजा. तळघरातून बाहेर आल्यासारखं वाटतंय. एकदा उजेड कमी झाला की मलाच काही. नाटक संपलं बाबा. म्हणून दिवे घालवले. 8 वाजायला आले असते. चल घरी आता. आजाचा करार आहे आपला. तू आता कुठे वळवळ फिरायचं नाही. वेडवाकडं खायचं नाही. ताड सोडून बोलायचं नाही. आरामानं वस्तीवर राहायचं आणि मोठ्या हाताने वस्तीचा कारभार करायचं. कबूल? कबूल. तू सांगशील ते करीन राजा, तू सांगशील ते करीन. इसी के साथ आज का ये मराठी भाषा दिवस यही समाप्त होता है। उम्मीद करती हूँ आपको अच्छा लगा तो प्लीज़ डू लाइक शेयर कमेंट एंड सब्सक्राइब टू माय चैनल जोयतेश्वरी जार्नी। मिलूंगी आपको जल्दी नेक्स्ट वीडियो में। तब तक के लिए आपका ध्यान रखिए, आपके पेरेंट्स का ध्यान रखिए और जैसे कि मैं हमेशा कहती हूँ, हमें रही प्यार के। फिर मिलेंगे चलते चलते। बाय गाइस।